हा जो लाडू आहे ना, ह्याला शिराचा लाडू म्हणतात. खूप चविष्ट होतं. फायबर, कॅल्शियम, लोह हे सर्व सर्व गुण संपन्न असा हा लाडू आहे. खायला एवढा चविष्ट लागतो. अगदी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता. खूप छान अशी चव येते याला. खूप मस्त होतो आणि करायला खूप झटपट आहे. कोमल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिराचा लाडू कसा बनवायचा तो दाखवणार आहे. चला तर त्यासाठी काय लागतं ते बघूया. हे दोडक्याच्या शिरा घेतल्या. खूप छान मस्त टेस्टी चटणी होते याची. तसं जर आपण दोडक्याच्या शिरा न काढता त्याची भाजी बनवली तर टेस्टच लागते, पण ह्याची चटणी खूपच चविष्ट लागते. इथे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे हिरवी मिरची घ्यायची. तुम्ही लाल तिखटसुद्धा वाटताना टाकू शकता. तेल न घालताच हे भाजून घ्यायचं. नंतर लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या. त्यातच थोडे शेंगदाणे घालायचे, म्हणजे चटणी चांगली एकजीव होते. नंतर ह्या दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या. प्रत्येक भागात दोडक्याला वेगवेगळी नावं आहेत. हे सर्व चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे मी तेल न घालताच भाजते. तुम्ही तेल न घालता भाजल्यानंतर वाटून घेतल्यानंतर बरेच दिवस ही चटणी टिकते. खूप छान चविष्ट अशी लागते. ही भाताबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. छान असं भाजलं गेलंय. गॅस बंद करून घेऊया आणि यात कोथिंबीर घालायची. कोथिंबीरचे देठ असेल ते घालू शकता, कोथिंबीर घालू शकता. खूप छान अशी टेस्ट येते याला. मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं. मस्त असं बारीक वाटून घ्यायचं. मस्त असं बारीक वाटून झालंय. खूप छान असा वास येतो याच्यामध्ये. यामध्ये चवीनुसार मीठ घालून तुम्ही ही चटणी अशीही खाऊ शकता किंवा हिला तडका देऊन सुद्धा खाऊ शकता. आता हिला मी तडका देणार आहे. तव्यावरती अशी चटणी घालून घ्यायची. गॅस बारीक ठेवायचा किंवा तवा गरम असेल तर बंद करून टाकायचा आणि तेल घालून घ्यायचं मधोमध बरोबर. मी गॅस बंद करून टाकला आहे. तवा तापलेला आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी राई घालायची. राई छान तडतडते. थोडंसं हिंग घालायचं. खूप छान टेस्ट येते. मीठ तुम्ही वाटतानाही घालू शकता किंवा आताही घालू शकता. मी ते चवीनुसार मीठ घालून घेतलंय आणि हे छान चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं एकजीव करायचं हे सगळं. गॅस बंदच ठेवायचा. छान मस्त भात घ्यायचा आणि याचा लाडू तयार करायचा आणि खायचा. खूप छान लागतो, खूप टेस्टी लागतं. भात आणि शिराचा लाडू, आहा, एकदम भन्नाट. साधी सोपी रेसिपी, खायला एकदम चविष्ट लागतो हा लाडू. जवळून बघू शकता तुम्ही किती छान असा हा शिराचा लाडू झालाय. खूप चविष्ट आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे. छान भाताबरोबर किंवा भाकरी चपातीबरोबर कशाबरोबर सुद्धा हे खूप असं चविष्ट लागतं. खूप पटकन होणारी, झटपट होणारी, चविष्ट, हेल्दी. ह्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, फायबर असतं.
आयर्न असतं. खूप हेल्दी असं हे शिरा आहे. खूप मस्त. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर ही साधी सोपी रेसिपी आवडली असेल, तर कोमल रेसिपीजला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.